नमस्कार, मी डॉक्टर अमित झोपे। मागील व्हिडिओमध्ये आपण मोतीबिंदू म्हणजे काय हे समजून घेतले। आज आपण जाणून घेऊया डोळ्यात मोतीबिंदू कसा तयार होतो। आपल्या डोळ्यातील नैसर्गिक भिंग म्हणजेच लेन्स ही जन्मापासूनच पारदर्शक असते। त्यामुळे प्रकाश सहजपणे आपल्या डोळ्यांच्या पडद्यावर पोहोचतो आणि आपल्याला स्पष्ट दिसते। मात्र वय वाढत गेल्यानंतर लेन्समधील प्रथिनांमध्ये बदल होऊ लागतात। हळूहळू लेन्सची पारदर्शकता कमी होते आणि ती धूसर होऊ लागते। या धूसरपणालाच आपण मोतीबिंदू म्हणतो। मोतीबिंदू ही अचानकपणे होणारी समस्या नाही। मोतीबिंदू अनेक वर्षांमध्ये हळूहळू वाढत जातो। सुरुवातीला फारसा त्रास जाणवत नाही, पण जसा जसा मोतीबिंदू वाढत जातो तसतसे दिसायलाही कमी होत जाते। वय हे सर्वसामान्य कारण असले तरी मधुमेह, डोळ्याला झालेली दुखापत, काही औषधांचा दीर्घकाळ केलेला वापर तसेच अनुवांशिक कारणांमुळे देखील मोतीबिंदू होऊ शकतो। म्हणून नियमितपणे नेत्र तपासणी करून मोतीबिंदूचे निदान योग्य वेळी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण बघूया मोतीबिंदू आणि वाढते वय यांचा काय संबंध आहे।